षटकातील दुसरा चेंडू, गोलंदाज प्रवीण, फलंदाजी मार्कवर प्रकाश. जोरात मारण्याचा प्रयत्न पंचांकडे, स्वैर चेंडू सिद्धार्थ, पण पंचांनी स्वैर चेंडूचा इशारा केला आणि एका अवांतर धाव्याने अंजप शिवशक्ती कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. एक हसण्यासारखी गोष्ट झाली. पंचांनी आपल्याकडे इशारा असा केला होता, तिकडून क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की पटकन बोट वरती गेले की काय असं त्यांना वाटलं, परंतु पंचांनी नंतर वाईटचा इशारा दिला. थोडीस मिसगाईड झाली, परंतु मजा आली सगळ्यांना. हे घडायला पाहिजे. थर्ड अंपायरची मागणी होते. पुंडलिक, थर्ड अंपायर पुंडलिक तांबोली, तुम्ही त्वरित पंचांच्या भूमिकेत राहायचं आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेत पुंडलिक तांबोली. दिलीप सोनावले त्वरित. असू द्या, सगळेजण संदीप जमलेत. प्रत्येक जणाची मेहनत खूप आहे. आपण कसं आहे आमंत्रित होत एका जागी बसलोय, ते अगदी केली 15-20 दिवस उन्हात काम करतायत. आपल्याला काय नाही, छताखाली बसलोय आपण. फलंदाज प्रकाश बदे याने मारलेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आडली तरी आणि या एका षटकाच्या मदतीने शिवशक्ती कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती आणि अजूनही विजयासाठी 45 धावांची गरज. उर्वरित 16 चेंडू 45 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूला टॅप करताय. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, डिसार क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार. माझी सरपंच हा चषक ठेवलाय कोलिवली गावात. माझी सरपंच हा चषक ठेवलाय कोलिवली गावात. एक षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 वरती आणि अजूनही विजयासाठी 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. खरोखरच प्रकाश बदे यांनी, गोलंदाज प्रवीण याने पहिल्या चेंडूवरती एकेरी धावावर समाधान मानावं लागलं होतं कडाव संघाला. दुसरा स्वैर चेंडू, तिसरा षटकार, चौथा चौकार आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा जातो फर्स्ट स्लिपच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या होते. षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आणि कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज. 14 चेंडू 41 धावा. फलंदाज प्रकाश बने फाईन लेगच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय चौकार, सीमारेषे पलीकडे चौकार. बॅक टू बॅक 2 चेंडू. गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रवीण आणि फलंदाजी मार्कवर प्रकाश बदे. उत्कृष्ट यष्टीरक्षक प्रकाश बदे दिसतोय फलंदाजीच्या भूमिकेत. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, पण 1 धाव पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. 22च्या रूपाने 1 धाव मिळते ती कडाव संघाला. दुसऱ्या षटकाची तमन्ना आज हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू एक कातिल है. सुरेख फटका, तलवार चालवली या चेंडूवरती. जबरदस्त क्षेत्ररक्षण या मैदानावरती पाहायला मिळालं. काय दाखवलं नाही आज अंजम संघानं. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कोण जिंकेल कोण हरेल यापेक्षा क्रिकेटची एक विशेष जत्रा असेल तसा उडून वापस व्हायला पाहिजे. संजय तांबोली साहेबांनी आणि कोलिवले गावांनी या मैदानावरती भरवले. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या जवळ 25 वरती. जिंकण्यासाठी 34 धावसंख्या. स्वतःचा क्षेत्रात पोहोचत नाहीये, त्याच्या अगोदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. हा प्रेशर आहे, हा प्रेशर काढणं फार महत्वाचं आहे. प्रकाशसाठी पुढच्या चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केलाय. लगा तो सिक्सर, नाही तो फिर मुंबई चौफेर का मिक्सर, जो कभी किसी को मिलता नाही. आणि तोच मिक्सर घेऊन संघाचं थोडस वाटोळ करताना दिसतोय तो मात्र प्रकाश बदे. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज.
तर या ठिकाणी लगेचच थोडा म्हणजे आता काही क्षणामध्ये या ठिकाणी पनवेलकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कोलोली म्हणजे पनवेलकर ग्रुपचे विजय पनवेलकर सर थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत. कारण खरंच मला एक, टोटल एवढं पाहिजे. सुरेख साथ दिले की या ठिकाणी माननीय श्री संजय तांबोळी सरांना आणि थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. दत्ता तांबोली यांना विनंती करेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क मला साधायचा. वाटलं परंतु total सध्या 36 तरी झालेले. खूप मोठं अवघड आव्हान आहे. नाका तोंडाशी पाणी आलंय शिवशक्ती काढाव संघाच्या. कारण 10 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. संभाजीची फिरकी मात्र मैदानावरती फिरकताना दिसते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय पंचांकडे दाद, परंतु पंचांचा इशारा अजूनही काही येत नाहीये. एक धाव काढताना मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात प्रकार. समी जरा सूचना देऊया आपण खेळाडूंना फास्ट करायच्या. घरी घेऊन जावं लागतं. कारण आता मैदानावरती एकच आहे. 9 चेंडू 34 धावा हे समीकरण मैदानावरती प्रगल्भतेने दाखवत आहे. जाणवतंय ते शिवशक्ती काढाव संघासाठी. परंतु आतापर्यंत 80% मॅच खेचले ती भास्कर 11 अंजप संघानं. पुढचा चेंडू कल्प्याचा दरार आहे. शिवरायांची जशी तलवार चालते तसा हा तलवार चेंडूवरती चालली. चेंडू गेला सीमा पार. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. शिवशक्ती काढाव संघासाठी 8 चेंडू 28 धावा. मॅचला पुन्हा सुरुवात आहे. 8 चेंडू 28 धावा असं समीकरण आहे. थोडंसं दडपण षटकार खाल्ल्यानंतर संभाजी या गोलंदाजावरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. संभाजी पथारे या गोलंदाजानं. कल्पेसाठी पुढचा चेंडू 8 चेंडू 28 धावा. सुरेख तालुक्याच्या जबरदस्त पारी या मैदानावरती. चेंडू जातोय सीमा पार. षटकार या ठिकाणी माननीय प्रमोद गाडे सर उपस्थित झाले. तर प्रमोद गाडे सर या ठिकाणी आगमन होणार आहे. 7 चेंडू 22 धावा. यो यो गेला. चेंडू कितपत जातोय. चेंडू जातोय तो मात्र सीमा पार. अरे माजी सरपंच हा चषक ठेवलाय बोलिवली गावात. 16 धावा. कल्पेश तालुक्याचे बारदार खेळी या मैदानावरती पाहायला मिळाली. आवजी अभि देवघरे मात्र प्रयत्न करतोय. एक धाव निश्चितच मिळत नाहीये. बाद होतोय तो. धावशीत बाद होतोय तो मात्र गोलंदाज अभि देवघरे. विकास काने केलीच भारी. सहा चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज होती आणि आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. मॅचला ट्विस्ट आला. मॅच मध्ये पुनश्च टर्न आलाय. कारण शिवशक्ती काढाव संघाचा एक खाणाघाती प्रहार करणारी गम कधी आनंद कधी दुःख पाहायला मिळेल. परंतु या क्रिकेटमध्ये मित्रांनो मी म्हणेल की जिंकण्यापेक्षा तुमचा खेळ चांगला होणं फार महत्वाचं आहे. 5 चेंडू 16 धावा. साठी पुढचा चेंडू. चेंडू सीमारक्षकाच्या बाहेर बघूया. चेंडू खाली चौकार पाहायला मिळतोय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावा. डीजे मास्टर आता आपण निश्चितच डीजे मास्टर सुद्धा कौतुक करूया. आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. कालच्या रात्रीचा सामना मयुरेश सकाळचे 2:45 वाजले होते. 3 चेंडूत 18 धावांची गरज असताना अगदी आर्या 11 हाल संघाला 2 लगातार षटकार आले. एक षटकार 2 लगातार षटकार आले. शेवटच्या चेंडूवरती बरोबरीसाठी 4 धावा होत्या आणि हाल संघ हरला होता. परंतु आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कल्पेशसाठी पुढचा चेंडू. ज्यावेळी मात्र चेंडू खालीच राहिला. पंचांचा इशारा मात्र येतोय. वाईड चेंडू. याचा अर्थ 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना कडाव संघाने जिंकलेला नाही. अजूनही सामना अंजप संघानं जिंकलेला नाहीये. हा क्रिकेटचा खेळ इतका भन्नाट आहे. म्हणूनच नेहमी म्हणतो क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. क्रिकेट और नसीब का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी बना देता है. कल्पेश तालुक्याने भिरकावून दिलाय. चेंडू बघूया सीमारेषेच्या बाहेर जाणार का. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुंदर चौकार. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. कल्पेश तालुक्यानं माघारी पाहत नाहीये. आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. कडाव संघानं नाणेफेक जिंकले.
म्हणजे कडाव संघाने जरी 3 चेंडू 6 धावा जरी केल्या तरी कडाव संघ विजय होऊ शकतो. 3 चेंडू 7 धावा क्षेत्ररक्षण सजवल्या. आता अंजप संघाच्या गोलंदाजांना ओळखलं पाहिजे कल्पेश साळुंखे कोणत्या स्वरूपात फटकेबाजी करतोय. तसा 5वा चेंडू टाकायला हवा. कुठल्याच स्पॉटला चेंडू नाही तर यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकायला हवेत ते गोलंदाज. मात्र दर्शन सॉरी सुभाष 3 चेंडू 7 धावा. यावेळी मात्र चेंडू बघूया पंचांचा इशारा पुनश्च वाईट. 3 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 6 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज थोडीशी खराब कामगिरी करतोय. या गोलंदाजाला बूस्ट व्हावं लागेल. पॉझिटिव्ह एनर्जी आणावी लागेल कल्पेश साळुंखेच्या विरोधात. सुरेख चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू. पंचांचा इशारा स्वतः कल्पेश साळुंखेनं बाद घोषित केलाय. आणखी एक ट्विस्ट आणखी एक मजा या मॅच मध्ये. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावा. आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडूची सांगता होणार का. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 53 वरती. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. बरोबरीसाठी 5 धावांची गरज. म्हणजे नागराज मकाल या शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात तो 22 या मॅच पाहण्यासाठी काय गरज आहे का तिने? तू बोलतो तुला त्या मॅचसाठी 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. एक फटका चेंडू जाणार तो सीमारेषेच्या बाहेर नाही जाते. अशा चौका गेली तर 5 रन होतील फुकटच्या. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न